झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. फी न भरल्याने विद्यार्थ्यांना ठेवले डांबून. धुळ्यातील चावरा इंग्लिश स्कूल मधील खळबळजनक प्रकार. भाजपच्या गजेंद्र अंपळकरांनी शाळेत जाऊन मांडला ठिय्या. धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या चावरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना फी न भरल्याच्या कारणावरून डांबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचा उद्रेक झालाय. मिळालेल्या माहितीनुसार शाळेकडून विद्यार्थ्यांना लायब्ररीच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच पालकांनी थेट भाजपाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तत्काळ शाळेत धाव घेत प्रकरणाचा जाब विचारला. मात्र शाळेचे प्रिन्सिपल फादर घटनास्थळी अनुपस्थित असल्याने संतप्त पालक व अंपळकर यांनी शाळेत ठिय्या दिला. आज प्रवीण भाऊंचा मला 5:30 वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसू देत नाही, 16 तारखेपासून लायब्ररीमध्ये बसवता म्हणून. तर मी ताबडतोब घरून आलो आणि आपले शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे साहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावला की असा विषय. त्यांनी ताबडतोब प्रतिसाद घेत एका 5 मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. दरम्यान शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले. पालकांनी शाळेकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही याबाबत तक्रार करण्यात आली आहे. शहरात विद्यार्थ्यांसोबत झालेल्या या अमानुष वागणुकीने संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रिन्सिपल व व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी होते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.